पुणे लोणावळा जुन्या हायवेवर एक गाव आहे, कामशेत. हायवे सोडून खाली उतरल्यावर लोणावळ्याला जाताना उजवीकडे, पुण्याला जाताना डावीकडे, गावातून आत शिरल्यावर एक रेल्वे गेट लागते. ते क्रॉस केल्यावर नाणे, कांबरे अशी सुंदर गावे ओलांडून पुढे आल्यावर मला निसर्गाचे चमत्कार अनुभवायला मिळाले. आता जे वातावरण आहे ते थोड्याच वेळात एवढे बदलून जाईल असे जरा पण वाटले नव्हते. एवढेच नाही तर हेच बदललेले वातावरण नंतर पुन्हा बदलेल हे तर शक्यच नव्हते, पण ते झाले. निसर्गाचे हे आणि आणखी बरेच चमत्कार आपण आज अनुभवणार आहोत. निसर्ग आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो. जो मी इथे जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेनच. हे धोके फील करत या निसर्गात स्वच्छंदपणे वावरण्यासाठी इथे येण्याची गरज आहे. इथे येऊन हा निसर्ग अनुभवायची गरज आहे. जेव्हा मी येथे यायचे ठरवले तेव्हा मला कामशेत बद्दल बरेच प्रश्न पडले होते. कामशेत म्हणजे काय? कामशेत हा एक स्पॉट आहे की डॅम आहे की नक्की काय आहे? कामशेत बद्दलची फक्त एवढीच माहिती होती की इथे राहण्यासाठी होमस्टेज, हॉटेल्स खूप छान आहेत आणि ते राहण्याची एक वेगळीच मजा आहे. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा कामशेतला आलो तेव्हा कळाले की इथे फक्त राहण्याची सोयच उत्तम आहे असे नाही, तर कामशेत ही एक निसर्गाची देण आहे जी इथे आल्यावरच अनुभवायला मिळते. जेवढे मला कळाले ते कामशेत हा एक एरिया आहे, हा एक भाग आहे. हे एक सुंदर असे हिल स्टेशन आहे की जिथे प्रत्येक निसर्गप्रेमीसाठी काहीतरी वेगळे अनुभवण्यासाठी आहे, काहीतरी वेगळे एक्सप्लोर करण्यासाठी आहे. कामशेत ही एक जर्नी आहे, एक रोड ट्रिप आहे जिथे डेस्टिनेशन तर आहेतच, पण ती बघण्याची मजा या निसर्गाने बहरलेल्या रस्त्यांमुळे द्विगुणित होते. कामशेत हे ठिकाण ऍक्च्युअल मध्ये इथे येऊन फील करण्याचे आहे. असे ऐकून बघून अंदाज येईल, पण इथे आल्यावर लक्षात येते की इथे जिकडे नजर जाईल तिथे एक लँडस्केप तयार झालेला दिसतो. प्रत्येकासाठी इथे काहीतरी वेगळे लपलेले आहे, जे ज्याचे त्याने इथे येऊन स्वतःच डिस्कव्हर करण्याची गरज आहे. चला तर मग आज माझ्या नजरेतून बघूयात की कामशेत नक्की काय आहे ते. कामशेत गावातून पुढे आल्यावर माझ्या सिंपल प्लॅन प्रमाणे 2 मेन ठिकाणे आहेत जिथे रस्ता पण संपतो. एक आहे ते जांभोली गावातले कोंडेश्वर मंदिर आणि दुसरे आहे ते उपसानगाव आणि या गावातला लेक. या दोन्ही ठिकाणी रस्त्याचा शेवट होतो. आता आपण पहिलं जांभोली गावातले कोंडेश्वर मंदिर बघणार आहोत. आता धुके एवढे दाट होत चालले होते की निसर्गाचे नजारे तर लांबचीच गोष्ट आहे, तर रस्तेच दिसणे कठीण झाले होते. धोक्यातून जात असताना एक कुतूहल, एक एक्साइटमेंट कंटिन्युअस लागून राहिलेली असते. ती म्हणजे की आजूबाजूला काय असेल. आजूबाजूचे नुसते आवाज ऐकू येत असतात. त्यातूनच अंदाज लावावा लागतो की आजूबाजूला धबधबे आहेत की डोंगर आहे की दरी आहे.
पण काहीही अंदाज लागत नसतो. तसेच पुढे जावे लागते. एकदम हळूहळू जात पोहोचलो मंदिरावर. यात जरा काही दिसेल. मंदिराबरोबरच माझ्यासाठी इथले मेन अट्रॅक्शन होते ते इथला मंदिराला वळसा घालणारा धबधबा, कोंडेश्वर धबधबा. हा धबधबा इतका सुंदर आहे की जेव्हा आपण या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जातो तेव्हा मागून वाहणारा हा धबधबा एक अलौकिक दृश्य निर्माण करतो, की जे एक अविस्मरणीय दृश्य बनून जाते. ही मूर्ती बघून मिळणारे समाधान खरोखर शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. डोंगरातून येणारा हा धबधबा मंदिराला वेढा घालून इथेच आपले महत्व नाही संपत, तर त्याचे पाणी झऱ्या स्वरूपात खाली जाणाऱ्या रस्त्यालगत वाहत होते आणि आपण खाली परत जात असताना कंटिन्यू आपल्यासोबत आपले महत्व दाखवत असतो. मंदिर बघून, शंकर भगवानांचे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते. खूप सुंदर ठिकाण आहे. आभारी आहे. हो. इथे पुढे एक ढाक बहिरी व्ह्यू पॉइंट पण आहे, पण तो या धोक्यामुळे नाही बघू शकलो. त्याची खंत आहे. परत नक्की आहे. आता परतीच्या प्रवासाला धोक्यामुळे आता काहीही बघायला मिळणार नाही हे कळून चुकलो. मग आता वातावरणाची मजा घेत रस्ता काढत जात होतो आणि निसर्गाने परत चमत्कार दाखवला. आणि इथे येताना जे दिसत नव्हते ते हळूहळू स्पष्ट होऊ लागले. हेच ते धबधब्याचे पाणी जे रस्त्याकडेनी आपल्या सोबत येत असते, जे आपण इकडे येत असताना धोक्यामुळे बिलकुल दिसत नव्हते. पण निसर्गाच्या साथीमुळे हे सुंदर नजारे बघणे शक्य होते. हेच ते ठिकाण जिथे धोके ओसरू लागले आणि स्पष्ट झाले समोरचे निकाल.
धबधबा रस्त्यापासून अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे अजून पुढे पण जाता येते आणि अजून जवळून हा धबधबा बघता येतो. पण आपल्याला नुकसान गावाकडे जायचे होते. तिथे किती वेळ लागेल माहीत नव्हते, तो इथून लगेच निघाला. निघालो तर खरे, पण काही लगेच थोडे पोहोचणार होतो आपण नुकसान गावात. येताना धोक्याच्या चादरीमुळे जे काही आजूबाजूला दिसत नव्हते, जे काही आजूबाजूला होते ज्याचा अंदाज लागत नव्हता, तेच आता कळणार आहे. तीच दृश्ये आता उलगडणार आहेत. मला स्वतः या निसर्गाचा अनुभव घेताना हे जाणवले की स्वित्झर्लंड, आयर्लंड यासारख्या ठिकाणांचा भास घडवून देणारी ही जागा आहे कामशेत. पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरापासून सुरुवात होते या नजाऱ्यांना. खरोखर सांगतो, इथून निघायची बिलकुल इच्छा होत नव्हती. एका वेगळ्या दुनियेत गेल्यासारखे नाही, तर ऍक्च्युअल मध्ये एका वेगळ्या दुनियेत सामावलो. ती दुनिया जिथे होते ते फक्त निसर्ग आणि निसर्गातल्या गोष्टी.
एवढी शांतता होती या परिसरात, तुम्हाला पण जाणवत असेल. पाय निघवत नव्हता, पण निघावे तर लागणार होते. सो फायनली उपसांकडे जाण्यासाठी निघालो. इथपर्यंतच्या जर्नीने एवढा मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो की पुढे जाणे पण गरजेचे वाटत नव्हते. पण उपसान गाव आणि लेक बघणे पण तितकेच महत्वाचे होते. आपल्या जर्नीचा एक पार्ट इथे संपला आणि आता सुरू होतो तो दुसरा पार्ट. पुढे जो लेक आपण बघणार आहोत तो या उपसान डॅमच्या बॅक वॉटरमुळेच तयार झालेला आहे. हा इंद्रायणी नदीचा पूल ओलांडून आहे तसा रोड जातो तो परत हायवेकडे, आणि जो डावीकडे रोड जातो तो जातो उपसान गावाकडे. निसर्गाच्या कुशीतले हे गाव, इथला उपसान डॅमच्या बॅक वॉटरमुळे तयार झालेला उपसान लेक खूप सुंदर आहे. हे सगळे शांत सुंदर रम्य वातावरण तुम्हाला परत येण्यास भाग पाडते. चला तर मग सैर करूया या निसर्गाच्या वलयामध्ये वसलेल्या गावात.
मग कसा वाटला कामशेतचा हा परिसर? कशी वाटली ही निसर्गाची सफर सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता ही सफर इथेच थांबवू आणि परत भेटू एका वेगळ्या निसर्गमय ठिकाणी. टिल देन टेक केअर. बाय बाय.